मागच्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं होतं। अर्थात कारणही तसंच होतं, काय तर मराठा आरक्षण। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजेच मनोज जरांगे पाटील। त्यांनी 4 महिन्यांपूर्वी सांगून ठेवलं होतं की आंदोलन करणार, सरकारने पावलं उचलली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार। पण राज्य सरकारने सुरुवातीला फारसं लक्ष दिलं नाही आणि मग ते जे म्हणाले होते ते त्यांनी केलं। थेट मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन, आणि तेही थांबायचं नाव घेत नव्हतं। सलग 5 दिवस उपोषण, तीव्र भूमिका आणि आंदोलन ज्या पद्धतीने चाललं त्याने सरकारचं टेन्शन चांगलंच वाढवलं होतं। आणि आता इथूनच खरी गोष्ट सुरू होते, कारण आंदोलन एवढं पेटलं की सरकारलाही ते गांभीर्याने घ्यावंच लागलं। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं, सगळेच मराठा कुणबी आहेत असं जाहीर मान्य करावं अशी मागणी केली। एकूण 8 मागण्या होत्या, त्यातल्या 6 मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि उरलेल्या मुद्द्यांसाठी 2 महिन्यांची मुदत मागितली। आता यात सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे फडणवीसांनी यावेळी काही नेहमीचे चेहरे बाजूला ठेवले। म्हणजेच काय तर गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे नाव आपण ऐकत आलोय। फडणवीसांचे फायर फायटर म्हणावं असे हे लोक, म्हणजे सरकारवर संकट आलं की हेच पुढे, आंदोलन असो की आरोप, संवाद साधायचा, विरोधकांना उत्तर द्यायचं, समजूत काढायची, सगळं तेच करायचे। पण यावेळी हे दोघं अचानक बाजूला झालेले दिसले, किंबहुना त्यांना साइडलाईन केलं गेलं। आणि ही काही साधी गोष्ट नाहीये। म्हणूनच सगळ्यांनी लगेच विचार करायला सुरुवात केली की हे अचानक का? काही विशेष कारण आहे का? राजकीय विश्लेषक म्हणतात की यामागे एक रणनीती आहे आणि ती फार हुशारीने आखलेली आहे। कारण जरांगे पाटलांनी या आधीच महाजन आणि पाटील यांच्यावर थेट आरोप केले होते। काही वक्तव्य जशी की सरसकट आरक्षण देता येणार नाही, सगळे सोयरे कोर्टात टिकणार नाहीत, यावर जरांगे चांगलेच संतापले होते। आणि मग ते म्हणाले की सरकार विश्वासघात करतंय, त्यामुळे जर हेच नेते चर्चेला बसले असते तर आंदोलक त्यांच्यावर विश्वास ठेवणारच नव्हते। याच कारणामुळे फडणवीसांनी नवा मार्ग निवडला। गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना थोडं बाजूला ठेवलं आणि नवीन टीम पुढे आणली। त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे हे आहेत। म्हणजे एकूणच काय तर फडणवीसांनी जुने फॉर्म्युले बाजूला ठेवून नवीन रणनीती वापरली। त्यांनी ज्यांच्यावर टीका होतीये त्यांना चर्चेतून दूर ठेवून ज्यांच्यावर विश्वास टिकवता येईल अशांना पुढे केलं। आणि त्यामुळे सरकारला एक वेगळंच समाधान मिळालं आणि आंदोलन तात्पुरतं का होईना पण शांत झालं। आता आंदोलन तात्पुरतं थांबलंय, पण पुढचे काही महिने हे सगळ्यांसाठी कसोटीचे असणार आहेत। शिवाय खरंच सगळे मराठा कुणबी असल्याचं सिद्ध होईल का? सरकारनं घेतलेला वेळ उपयोगी पडेल का? आणि खरं ओबीसी आरक्षण मिळेल का? हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे।